नमस्कार, मी संयम देशमाने पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये. जी सिरीज आपण सुरू केली आहे ओके टेन्सेसची, तुम्हाला टेन्सेस नीट समजता यावं त्यासाठी आपण ही नवीन सिरीज सुरू केली आणि या नवीन सिरीजमध्ये आजचा आहे आपला दिवस 9वा, आय गेस 9वाच आहे. ओके, अरे सॉरी यार. ओके, आज आहे आपला 9वा दिवस आहे भाई आज. ठीक आहे, आणि या 9वा दिवसामध्ये आपण शिकणार आहोत पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. खूप सिंपल टेन्स आहे, याचा वापर खूप रेअरली करतो आपण. ठीक आहे, पण तरी समजून घेणं इम्पॉर्टंट आहे बॉस. कारण कसं आहे माहिती आहे, कधी कोणताही टेन्स यूज करू शकतो, कधी कशाची गरज पडू शकते. भाई आपल्याला जरूरत पडे ना तो किसी टाइम पे गधे के भी हाथ पर पडना पडता है. ठीक आहे, त्याच्यामुळं कोणताही असं हे ना का समजू घ्या आपल्याला याची गरज नाही, शिकायचं नाही, शिकून घ्या, समजून घ्या, अंडरस्टँड. ओके, आणि कधी यूज करू शकता तुम्ही, नो वरीज. ओके, तर आज आपण शिकणार आहोत पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सिंपल टेन्स आहे खूप जास्त, फक्त प्लॉट समजून घ्या, सेंटेन्स कशा प्रकारे आपण बनवतोय लक्षात घ्या आणि मग यू विल एबल टू अंडरस्टँड इझिली. ओके, बघा कधी यूज करतो तर यूज टू डिस्क्राइब अन ऍक्शन दॅट हॅज स्टार्टेड इन द पास्ट. की भाई अशी ऍक्शन की जी पास्ट मध्ये सुरू झाली होती. बघा नीट लक्षात घ्या, इथं संपलं नाही अजून. अशी गोष्ट, अशी ऍक्शन जी पास्ट मध्ये सुरू झाली होती आणि कंटिन्यूड फॉर सम टाइम, की काही काळानंतर चालली. ओके, सुरू झाली, काही काळापर्यंत चालली आणि अँड एंडेड बिफोर अनदर पास्ट ऍक्शन, की आणि मग काही काळ करून संपली. ओके, जेव्हा दुसरी ऍक्शन सुरू व्हायच्या आधीच संपली, तेव्हा तुम्हाला पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचा वापर करायचा आहे. ओके, म्हणजे कसं बघा, उदाहरणार्थ यार मी तुम्हाला म्हटलं अशी कृती जी भूतकाळामध्ये सुरू झाली, काही काळ चालू होती आणि मग दुसऱ्या भूतकाळातील कृतीच्या आधी थांबली. भाई खतम 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 खतम. जसं आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस शिकलो होतो. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये काय की एखादी ऍक्शन सुरू झाली आणि अजून सुद्धा सुरू आहे. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे काय की एखादी ऍक्शन सुरू झाली, चालली आणि संपली. पास्ट आहे ना भाई. ठीक आहे, उदाहरणार्थ मी अभ्यास करत आलेलो होतो यार, ती कंपनी 12 वर्षापर्यंत चालत आलेली होती, की म्हणजे 12 वर्षाआधी कंपनी सुरू झाली. ठीक आहे, त्याच्यानंतर 12 वर्षापर्यंत चालली आणि संपली, संबंध खतम, आता करत नाही. मी शाळेमध्ये शिकत आलेलो होतो. मी 3 वर्षापर्यंत शाळेमध्ये शिकत आलेलो होतो बॉस, 3 वर्षापर्यंत. मग 3 वर्षाआधी शाळेमध्ये ऍडमिशन घेतलेली होती मी, तेव्हा ऍक्शन सुरू झाली, 3 वर्ष शिकलो आणि संपली. आता मी करत नाही ते, आता माझा काही संबंध नाही भाई, आता मी किती मोठा आहे, आता ते लहानपणीची गोष्ट आहे. ठीक आहे, म्हणजे अशी ऍक्शन जी खूप पहिले सुरू झाली, काही काळापर्यंत चालली आणि संपली, याला आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतो. नीट लक्षात घ्यायचं झालं तर या ठिकाणी हे गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही लेला होता हे लक्षात घ्या बस. किंवा 3 वर्षापर्यंत काम करत आलेलो होतो, 3 वर्षापर्यंत बोलत आलेलो होतो, 4 वर्षापर्यंत बोलत आलेलो होतो, या अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. ओके, तुम्हाला फक्त कन्स्ट्रक्शन लक्षात घ्यायचं आहे, बाकी एव्हरीथिंग विल बी सो इझी फॉर यू टू अंडरस्टँड. ओके, चलो बघा कन्स्ट्रक्शन काय. आणि या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे की या ठिकाणी हेल्पिंग वर्ब कोणता आहे. या ठिकाणी हॅड बीन हेल्पिंग वर्ब तुम्हाला वापरावं लागतं. जेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस शिकलो तेव्हा आपण कोणतं हेल्पिंग वर्ब वापरलेलं बॉस, त्या ठिकाणी आपण वापरलेलं हॅज बीन, बरोबर की नाही. या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे हॅड बीन. ठीक आहे, हॅड बीन हे वापरायचं आहे. हॅड बीन हे तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे. ओके, बघा मग कशा प्रकारे आता हे हॅड बीन कुठे कुठे वापरणार. हे हॅड बीन तुम्ही आयच्या नंतर पण वापरू शकता, वीच्या नंतर पण वापरू शकता, यूच्या नंतर, देच्या नंतर, शी, इट, नेम्स, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हॅड बीनच वापरायचंय. कोणत्याही सब्जेक्ट नंतर तुम्हाला हॅड बीनच वापरायचंय. उदाहरणार्थ आय हॅड बीन, वी हॅड बीन, यू हॅड बीन, दे हॅड बीन, ही हॅड बीन, शी हॅड बीन, इट हॅड बीन, राम, मंगेश, चंदू हॅड बीन. समजलं. अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट नंतर हॅड बीनचाच वापर करायचा आहे. ओके, सब्जेक्ट, आता कन्स्ट्रक्शन बघा कसं सब्जेक्ट कॉमन राहतं आणि ऑब्जेक्ट सुद्धा बॉस कॉमन राहतं, बरोबर की नाही. चेंज काय होतं, हेल्पिंग वर्ब आणि वर्बचा फॉर्म. या ठिकाणी हॅड बीन आपल्याला माहिती आहे, हॅड बीन प्लस वर्बच्या फॉर्मला तुम्हाला ING लावायचा. ठीक आहे, वर्बच्या फॉर्मला तुम्हाला ING लावायचा आहे, प्लस ऑब्जेक्ट घेतला आणि मग तुम्हाला माहिती आहे परफेक्ट कंटिन्युअस मध्ये मोस्टली टाइम असतो.
3 वर्षापर्यंत, 4 वर्षापर्यंत, 4 वर्षापासून, 10 वर्षापासून, 12 वर्षापासून. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, अशा वेळेस तुम्हाला सिन्स किंवा फॉर लावून तो टाइम आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. उदाहरणार्थ सिन्स 4 इयर, सिन्स 10 इयर, सिन्स 8 इयर. आता आपण एक्झाम्पल जेव्हा बघूया तेव्हा तुमच्या अजून क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. आता बघा एक्झाम्पल बघा, ती सकाळपासून स्वयंपाक करत होती. भाई सकाळपासून स्वयंपाक करत होती. ठीक आहे. म्हणजे बघा ऍक्शन सकाळी सुरू झालेली, तिने खूप काम केलं आणि संपलं, करत होती. ठीक आहे. उदाहरणार्थ तिला काय म्हणणार, शी. ओके, शी, ती शीच्या नंतर आपण हॅड बीन, शी हॅड बीन. ओके, मग व्हर्बचा आयएनजी, शी हॅड बीन कुक, कुकचा आयएनजी, शी हॅड बीन कुकिंग सिन्स मॉर्निंग, म्हणजे सकाळपासून. तर शी हॅड बीन कुकिंग सिन्स मॉर्निंग झालं. नेक्स्ट बघा, तो 2 दिवसांपासून आजारी होता. ही हॅड बीन. ठीक आहे, ही घेतलं सब्जेक्ट, हॅड बीन प्लस इल. याच्या ठिकाणी इलिंग येणार नाही, कारण या ठिकाणी आजारी असणे इज नॉट अ काइंड ऑफ ऍक्शन. ओके ओके, ही हॅड बीन इल फॉर 3 days, की तो 3 दिवसापर्यंत आजारी होता. आता नाही आहे, झाले ऍक्शन. नेक्स्ट बघा, ते बऱ्याच वेळापासून वाट पाहत होते. दे हॅड बीन वेटिंग. दे हॅड बीन वेट, म्हणजे वाट बघण्याला वेट म्हणतो, आयएनजी. वेटिंग फॉर लॉंग टाइम, बराच वेळ आला, लॉंग टाइम म्हणतो, फॉर वापरून आपण टाइम घेतला. सो फॉर लॉंग टाइम, दे हॅड बीन वेटिंग फॉर लॉंग टाइम. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जे आहे त्याला शिकू शकता, प्रॅक्टिस करू शकता. तुम्हाला जर का ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासेस जॉईन करायचे असेल तर यू कॅन डेफिनेटली कॉन्टॅक्ट अस ऑन दिस नंबर. किंवा तुम्हाला PDF पाहिजे असेल फ्रीमध्ये तरी आम्हाला तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता या नंबरवर. आम्ही तुम्हाला तुमची PDF प्रोव्हाइड करू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि पुन्हा आपण भेटूया नेक्स्ट टेन्समध्ये. थँक्यू.